आता नाही उत्तर दिलंय. उरलेल्या 2 प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक जातगणनेचा प्रश्न तो अनुत्तरित राहिलाय, त्याचं काय, आणि मराठा आरक्षणाला 9 शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला, ती तुम्ही केली आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नाही 1 मिनिट मंत्री महोदय, हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्रिमंडळाकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर नाही कपिलजी शांत राहा. नाही ठीक आहे, तुमचं समाधान झालेलं नाहीये. नाही पण सन्माननीय सभापती महोदया, माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल 9चं संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का. बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे, कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे, कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे. आपण 10% आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील. पहिल्यांदा 1 मिनिट ऐका, पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आम्ही मंत्रिमंडळात घेऊ. कपिल पाटील नाही आता पद्धत योग्य नाहीये, त्यांचं पूर्ण होऊ द्या. असं नाही तुम्ही नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना. हे पण त्यांचं पूर्ण झाल्यावर असं मंत्री बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही. तुम्ही खाली बसा, त्यांचं झाल्यावर बोलायला देते मी. माननीय सभापती महोदय, मी एवढं स्पष्ट सांगतोय, बिहारचा निर्णय होऊन किती दिवस झाले, 1 महिना 1.5 महिना झाला, बरोबर आहे. ऐका ना सन्माननीय कपिल पाटील खाली बसा. एवढं विस्तृत उत्तर मी देतोय. बिहार सरकारनं कुठल्या बाबींचा आधार घेतला, तो ठराव करताना कुठल्या गोष्टींचा समावेश केला, आपण दिलेलं आरक्षण, त्यांनी दिलेलं आरक्षण याच्यामध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्या उपसमितीकडे आल्या पाहिजेत ना. मराठा आरक्षणाशी संबंधित आहे ना, त्याच्यासाठी कॅबिनेटनं उपसमिती नेमलेली आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी उपसमितीकडे येतील. येणाऱ्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्या येणाऱ्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि निश्चितपणे आरक्षण टिकण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितपणाने हे सरकार करेल. आता पुढच्या प्रश्नाकडे चला. राहिलेल्या विषयावरती परत आपण चर्चा घेऊ शकतो आणि त्यांनी सांगितले उपसमिती नाही. आता खूप वेळ झालेले आहे आणि अजून प्रश्न सरकार सोडवण्यासाठी बांधलेले तुम्हाला सांगितलेले नाही. आता ऍडव्होकेट अनिल परत तुम्ही प्रश्न विचारणार आहे का. 23,621 नाही. बरं, मग श्रीकांत भारतीय सभागृहात नाहीयेत.